रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत. आपण वर्षानुवर्ष जिथं राहतो तिथल्या परिसराची, तिथल्या माणसांची, विक्रेत्यांची, दुकानांची आपल्याला सवय होऊन जाते. नातेवाईकांपेक्षाही घराच्या आजूबाजूचे, शेजार पाजारचे आपल्याला जास्त जवळचे वाटायला लागतात. ते एक वेगळं स्वतंत्र कुटुंब होऊन जातं. म्हणूनच तर बरेच जण म्हातारपणी मुलांकडे परदेशात किंवा परगावी जायला सहजासहजी तयार होत नाहीत. या कथेत आपल्याला तेच बघायला मिळतं. कुटुंब ही कथा लिहिली आहे चंद्रशेखर गोखले यांनी आणि तुम्ही ऐकणार आहात माझ्या म्हणजेच चैत्राली बरोबर. कुटुंब. आमच्या सडेकर वहिनी वाण्याचं बिल चुकतं करायला गेल्या. 4,000च्या वर बिल होतं. हा वाणी फसवतो हा पाढा तर कायमच मनाशी घोकायच्या. पण बिल द्यायची वेळ आली की जरा जास्तच. त्यात सडेकर सगळं विसरायला लागले आणि सगळी जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडल्यासारखी झाली. तसा नंदू लक्ष देतो. सून सुद्धा काही वाईट नाहीये. इतरांच्या सुना बघितल्या तर लाखातच म्हणायला हवी, हेही त्या मनाशी घोकत असतात. पण ते समोर आले की काय होतं कोण जाणे. त्या कोरड्याच होतात. तिचा हस्तक्षेप त्यांना सहन होत नाही. म्हणजे ती स्वच्छतेबाबत गरजेपेक्षा जास्तच दक्ष असते. सडेकर वहिनींना जरा चमचमीत खायला आवडतं. त्याबाबतही सूनबाई नाराजी दाखवते. नंदूला त्यात काही खटकत नाही, पण तोही आता तिच्या हातचं मिळमिळीत खायला सरावलाय. मग वाद होण्यापेक्षा तो वेगळा झाला आणि सडेकर वहिनी मनापासून मोकळ्या झाल्या. जन्मभर त्यांनी सडेकरांची फिरतीची नोकरी सोसली. बूड कधी एके जागी स्थिरावलंच नाही. अख्खा देश पालथा घालून झाला. नर्मदा प्रदक्षिणा वेगळी घालायची गरजच उरली नाही. सामान बांधणे आणि सोडणे दोन्हीही सडेकर वहिनींच्या बाये हात का खेल झाले. पण सडेकरांनाही विस्मरणाची व्याधी जडली आणि वहिनींचे दोन्ही हात जखडले गेले. नंदूचं घराकडे जास्त लक्ष देणं सुरू झालं आणि त्यामुळे सुनेचं सतत 1760 सूचना. सासू कोण सून कोण कळायलाच मार्ग नाही. काळजीमुळेच असेल नाही, पण काळजीमुळेच. पण आता ना वहिनींचं सूचना ऐकायचं वय होतं ना त्यांना सवय होती. उभा जन्म नवऱ्याच्या मागणं 2 मुलांना काखोटीला मारून काढला आणि आता ही येऊन शिकवणार. म्हणजे तसा हा वाणी फसवतो हे त्यांनाही मान्य होतं. पण सुनेचा वहिनींच्या दक्षतेवर विश्वास नव्हता. खबरदारी म्हणून ती जे उपाय सांगत होती ते वहिनींना मान्य नव्हते. इतका कर्तबगार माणूस त्याला घरात कसं डांबून ठेवणार असा वहिनींचा सवाल होता. आणि नवऱ्याबद्दल असलेला विश्वास होता. तशी त्यांनी यजमानांच्या नकळत काही बंधनं त्यांच्यावर आणली होती. तुम्ही खरेदीला एकटे नका जात जाऊ. काही हवं असेल तर नंदूला सांगा. मला सांगितल्याशिवाय कुठे जाऊ नका. फोन केला तर लगेच घ्या वगैरे वगैरे वगैरे. आपल्याला विस्मरण होतं हे काही सडेकरांना मान्य नव्हतं आणि ते त्यांच्या गळी उतरवू नका असं त्यांच्या डॉक्टरचं म्हणणं होतं. पण तरी व्यवहार म्हटलं की आत्ता सुद्धा त्यांनी वाण्याचं बिल 4-4 वेळा तपासलं होतं. आपण सावध राहून दुसऱ्याला यश द्यावं असं त्यांच्या सासूबाई सारखं म्हणायच्या. याचा अर्थ त्यांना आत्ता कळत होता. या विचारातच त्या दुकानात पोहोचल्या. काउंटरला जरा गर्दी होती. हिशोबात घोळ नको, शांतपणे त्याला बघायला मिळावं म्हणून त्या बाजूला उभ्या राहिल्या. बाबूभाईंचं लक्ष गेल्यावर त्यांनीच वहिनींना हाक मारली. उन्हाचं का आलात असं विचारलं. वहिनींनी बिलाचा कागद पुढे केला. तो गोंधळून म्हणाला, काय चुकला काय? त्या म्हणाल्या, अरे बिल नकोय का? तो हसून म्हणाला, हे काकांनी कालच्यालाच पैसा दिला सगळा. हे काय बिलावर लिवलंय ना पेड असा. वाणी फसवतो म्हणताना हा वेगळाच अनुभव होता. सून सारखं जे म्हणत असते, आई तुम्ही सुद्धा आता थकलायत हे स्वतःशी मान्य करा, यातला अर्थ त्यांना समजला. नुसतेच आकडे 4-4 वेळा बघितले, आकडेमोड केली, पण बिल पेड हे साधे 2 शब्द आपल्याला दिसून येत. त्यांना हसायला आलं. आल्या पावली त्या परत फिरल्या. बाबूभाईंनी त्यांना परत थांबवलं. काकी 1 मिनिट असं म्हणत आरारोटची बिस्किटं, शेव्हिंग क्रीम, सॉसची बाटली असा ऐवज त्यांच्या समोर ठेवला. हे काय असं वहिनींनी गोंधळून विचारल्यावर बाबूभाई काळजीने म्हणाला, काकांच्या ध्यानामंदी काय बी राहत नाही. हर टाइम पैसे देणार आणि माल विसरून जाणार. काल पण हे समदा मागितला, पैसा चुकता केला, पण मालच नेला नाही. तुम्ही नेणार की पोऱ्याला पाठवू? वहिनींनी निमूट वस्तू उचलल्या आणि घराकडे आल्या.
300 रुपयांच्या वस्तू पैसे देऊन हे विसरून आले होते. आता बोललं तर मान्य करणार नाहीत. त्यात त्यांचीही चूक नाही या विचाराने त्या अधिकच थकल्या. दाराशी आल्या तर लॉन्ड्रीवाला उभा. हा आत्ता कसा आला या विचाराने त्या जरा त्रासल्या. त्याच स्वरात म्हणाल्या, कपडा नहीं है. लॉन्ड्रीवाला हसत म्हणाला, नहीं नहीं माजी, वो क्या हुआ, आजकल काका को कुछ याद नहीं रहता है ना. कल लॉन्ड्री पे आए और जिद लेकर बैठ गए, मेरी 2 पतलून दी थी प्रेस करने को. कितना समझाया माने ही नहीं, तो उनका दिल रखने के लिए मैंने अपनी 2 पैंट पेपर में बांधकर दे दी. बच्चे जैसे हो गए काका, जिद पूरी हुई तो चुपचाप निकल गए, देखा भी नहीं पैंट किसकी है. अब ऐसी हालत में उनको क्या बोले, बुजुर्ग आदमी है, संभालना तो पडेगा. वरकरणी वहिनी हसल्या, पण आतून सावध झाल्या, तितक्याच निर्धास्तही. यांचा आजार आवाक्याबाहेर जातोय हे खरं, पण हा आपला परिसर आहे, इथे आपली माणसं आहेत याची जाणीव त्यांना जास्त उभारी देऊन गेली. वहिनींनी दार उघडलं, त्याचं पार्सल त्याला देऊन टाकलं. मनापासून त्याचे आभार मानले. ही माणसं आपली आहेत, तर मग सून आणि मुलगा तर आपलेच आहेत. सुनेच्या बोलण्यातही तथ्य आहे. उगीच काय आपण तिच्या सूचनांचा बाऊ करतो, असं म्हणत त्या फोन जवळ गेल्या. एरवी असं एकटं वाटलं की त्या त्यांच्या धाकट्या बहिणीला फोन करून बोलवायच्या, तीही धावत यायची. पण आज वहिनींनी सुनेला फोन लावला. कालपासनं फिरकली नाहीस, वहिनींनी बोलायला सुरुवात केली आणि एक निवांतपणा येत गेला. कुटुंब ही कथा आता तुम्ही ऐकत होतात कथाकट्ट्यावर. ही लिहिली होती चंद्रशेखर गोखले यांनी. रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत.